सतीश कुरूप आणि कल्याणी घोरपडे. उस्मान पटेल, उमर खान, हकीम शेख, बिलाल शेख, निशांत शिवलकर. वन चेंजेस इन द उमर 11. त्यानंतर रवी लिंगाला, त्यानंतर अकबर खान, गोपेंद्र बोहरा, मॅन बिलॉंग्स टू मुंबई डोंबिवली. आणि त्यानंतर सलीम अन्सारी, आमिर दरेकर दफेदार. त्यानंतर अनिकेत सानप, दिनेश साटम आणि त्यानंतर नितीन रजक. हा एकूण प्लेइंग 13 आहे, तो म्हणजे उमर 11. आणि पाहूया आता मात्र कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर समोरच्या संघाला बांधून ठेवणार जागेवर कशा प्रकारे गोलंदाजी करणार हे चित्र आता मात्र क्लिअर होणार मैदानावर. तर बेस्ट ऑफ लक फॉर अवर ऑफिशियल्स. आमच्या ऑफिशियलना सुद्धा हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी, कारण सगळ्यात महत्त्वाचा सामना आहे आणि म्हणूनच हीच यशस्वी आणि त्याचबरोबर अनुभवी ही जोडी मैदानामध्ये सरकते. आमचे ऑफिशियल्स सतीश कुरूप आणि त्याचबरोबर कल्याणी घोरपडे. 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आणि सामन्याला लगेच सुरुवात करायची. जास्त वेळ घेऊ नका, पण पूर्ण दिवसामध्ये ही स्पर्धा पूर्ण करत असताना एकूण आम्हाला 8 सामने कव्हर करायचे. तर म्हणजे प्रत्येक संघनायकाला हीच एक विनंती आहे की आमच्याशी प्लीज कॉपरेट करा, सहकार्य करा, जेणेकरून ही स्पर्धा लवकरात लवकर आणि निश्चितच यशस्वी होईल. दुबई येथे जी चॅम्पियन्स लीग झाली त्याच्यामध्ये या स्पर्धेतला तो विनर संघ आहे आणि त्याच नावाने हा संघ आता सातत्याने खूप चांगला परफॉर्मन्स देतोय. $11 लाख पारितोषिक होतं या स्पर्धेचं, 11 लाख रुपये. त्याचबरोबर 6 लाख रुपये रनरअप साठी पारितोषिक होतं. चला ऑफिशियल सज्ज आहेत. उमर 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्या, वेळ घेऊ नका. We have to respect your organizer and officials. चला उमर 11 आपला एक खेळाडू पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. उमर 11 आय थिंक पंच आतमध्ये जाऊन जवळजवळ 5 मिनिटं झाली आहेत. क्षेत्ररक्षण सजवायला काहीच हरकत नाहीये, भरपूर वेळ घेत आहे उमर 11. बॅटिंग लाईन पाठवा तुम्ही, क्षेत्ररक्षण तरी सजवून घ्या. चला बॅटिंग लाईन पाठवायचं योगेश पेणकर आतमध्ये, जेणेकरून आम्ही सामन्याला लगेच सुरुवात करू. तर सलामीची जोडी अत्यंत घातक आणि विस्फोटक अशी जोडी मैदानामध्ये. जरा चाळ्या निश्चित होऊ द्या, कारण या संघाची आम्ही वाट पाहत होतो. तो संघ येतोय मैदानामध्ये परफॉर्मन्स देण्यासाठी. कृष्णा सातपुते आणि इजाज कुरेशी. मला अजूनही आठवतंय तो सामना रतनबुवा पाटील स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये अप्रतिम आणि दर्जेदार सामना झाला होता, जेव्हा ओमकार सारख्या संघाने म्हणजे एसपीच्या संघाने 100 धावा कुठल्यानंतर तिथे मात्र मुन्ना शेखने अप्रतिम आणि विस्फोटक फलंदाजी करताना 101 धावांचा सुद्धा टार्गेट पूर्ण केलं होतं. त्याचबरोबर महेश चेंडवलकर यांचं सुद्धा आगमन झालंय, कारण महेशच्या माध्यमातून सुद्धा एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट येणाऱ्या काळामध्ये पार पडली जाते. 18, 19 आणि 20 मनसे चषक, ज्याचे आयोजक आहेत सचिन यशवंत गोळे. आणि निश्चितच खूप मोठी जबाबदारी महेशकडे सुद्धा असते आणि लाराकडे सुद्धा असते, याचा सुद्धा आवर्जून उल्लेख करायला हवा. तर महेशचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत या स्पर्धेमध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो हकीमने आणि संघनाकडे नाणेफेकीचा कौल जिंकून इथे मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय फलंदाजीला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर उमरने मात्र इथे मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पाहूया अप्रतिम संघ बांधलाय. तुम्ही पाहू शकता या संघामध्ये उस्मान आहे, उस्मान पटेल, मॅन बिलॉंग्स टू तळोजा. एक अप्रतिम असा हा खेळाडू, दर्जेदार असा खेळाडू.
आणि ह्याचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे, याचा सुद्धा आवर्जून उल्लेख करायला हवा की कल्याण डोंबिवली किंवा त्या पट्ट्यामध्ये ठाणे वगैरे जेव्हा जेव्हा कुठे क्रिकेट सामने असतात तर याचा परफॉर्मन्स बघण्यासाठी त्याच्याच गावातले खेळाडू भरपूर संख्येने उपस्थित असतात, असं सुद्धा आवर्जून उल्लेख करायला हवा. उस्मान पटेल, उमर, निश्चित अर्धा गाव म्हणजे जवळजवळ अर्धा पब्लिक खास करून त्याची फलंदाजी पाहण्यासाठी येतात आणि जेव्हा तो बाद होतो तेव्हा अक्षरशः पब्लिक निघून जातं, फक्त त्याची फलंदाजी पाहण्यासाठी तिथे प्रेक्षक आलेले असतात. तर उस्मान पटेल, त्यानंतर उमर जो संघनायक आहे, त्याचबरोबर हकीम आहे संघनायक, त्यानंतर बिलाल, निशांत, रवी लिंगाला, त्यानंतर अकबर, गोपेंद्र बोहरा, सलीम, त्यानंतर अनिकेत, दिनेश आणि नितीन हा एका बाजूने संघ आहे. आणि पाहूया आता मात्र कशा प्रकारे फाईट करणार मैदानावर. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मात्र इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पाहूया क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर कशा प्रकारे परफॉर्मन्स येतात समोरच्या संघाच्या अगेन्स्ट. पॅसिव्ह वेंचर एका बाजूने संघ आहे, जो संघ हल्लीच दुबईचा दौरा करून आलाय आणि म्हणूनच या संघाचं आता नामकरण मुंबईमध्ये आता पॅसिव्ह वेंचर या नावाने करण्यात येते, कारण दुबईचे जे स्पॉन्सर आहेत त्या स्पॉन्सरने त्यांच्याच पुरस्कर्त्याने या संघाला स्पॉन्सरशिप दिली आहे, पुरस्कृत केलं आहे प्रत्येक टुर्नामेंटमध्ये, मोठ्या टुर्नामेंटमध्ये. मग ते सुप्रीमो चषक असो, मग ते कुर्ल्यातली 3.5 लाखाची क्रिकेट टुर्नामेंट असो वा परेलची मनसे चषक असो, त्या पूर्ण स्पर्धेमध्ये या संघाने याच नावाने परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज झालेत. कारण या संघाचा दबदबा गेल्या 2 वर्षापासून खूपच आपल्याला जबरदस्त पाहायला मिळतोय. कारण अव्वल मानांकित क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय रत्नबुवा पाटील उत्कृष्ट क्रिकेट स्पर्धा ही डोंबिवली प्रीमियर कॉलनी पार पडली जाते. यावर्षी या स्पर्धेचं 15 वर्ष होतं आणि 15 वर्षामध्ये या चषकावर याच संघाने नाव कोरलंय, म्हणजे प्रतीक स्पोर्ट्स पुणे. आणि पाहूया त्यांच्या संघाच्या अगेन्स्ट आहे तो संघ आज उमर 11. 2 दिवसातला लेखाजोगा असा आहे की कालच्या दिवसात या दोन्ही संघांनी एक सामना खेळलेत आणि दोन्ही संघांकडे एक पॉईंट आहे. दोन्ही संघ एक सामना जिंकलेत आणि या दोन्ही संघामध्ये ही आता मात्र असेल ती फायनल, कारण तिसरा सामना आज 2 दिवसामध्ये हे संघ एकमेकांसमोर खेळत आहेत. कोण जिंकणार याचं उत्तर तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचणार. तुम्ही पाहू शकता की कालच्या दिवसाच्या कंपॅरिझनमध्ये शेजारच आज प्रेक्षकांची गर्दी भरपूर आहे. तुला स्क्रीनच्या मागे सुद्धा प्रेक्षक भरपूर पाहायला मिळतात. जिथे डिक्लेअर झोन आहे तिथे काल एकही प्रेक्षक नव्हता, पण आज इथे प्रेक्षकांची गर्दी वाढली आहे. दर्दी प्रेक्षक असं मी म्हणेन, आणि हे प्रेक्षक नाही ते एक समीक्षक आहेत असं मी आवर्जून म्हणेन. कारण जेव्हा जेव्हा उपनगरामध्ये क्रिकेट टुर्नामेंट कव्हर करण्यासाठी आम्हाला जेव्हा संधी मिळते तेव्हा आम्हाला तिथे प्रेक्षक कमी पण समीक्षक जास्त पाहायला मिळतात, ज्यांचं बारीक लक्ष प्रत्येक मॅचमध्ये असतं, प्रत्येक प्लेअरवर असतं आणि प्रत्येक टुर्नामेंटवर असतं. ही ओळख आज या उपनगराची आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, वेळ घेऊ नका, जेणेकरून आम्ही सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करू. कालच्या दिवसाच्या कंपॅरिझनमध्ये 1 तास 5 मिनिटं आम्ही लेट आहोत, कारण बरोबर काल 10:30 पहिला चेंडू पडला होता जेव्हा सामना सुरू झाला होता गोरेगाव बॉईज वर्सेस विक्रोल. मला अजूनही आठवतंय शेजार जेव्हा आपण काल इथे आलो होतो तेव्हा विक्रोल संघ ऑलरेडी इथे उपस्थित होता आणि गोरेगाव जो इथला लोकल संघ आहे तो सुद्धा ऑलरेडी इथे उपस्थित होता. पव्या स्वतः संघ नाही घेतात पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी हकीम, आणि सामोर जातोय स्ट्राईक एंडला पाहायचा फलंदाज कृष्णा सातपुते. फलंदाजीच्या माध्यमात सांगायचं तर शब्द सुद्धा कधी कधी अपुरे पडतील अशी खेळी या खेळाडूकडे आहे. वादळी खेळी, वादळी फलंदाज आणि त्याच्याबरोबर त्याच्याच तोला मुलाचा, त्याच्याच कॅलिबरचा खेळाडू, डावखुऱ्याचा शैलीदार फलंदाज, अत्यंत घातक आणि विस्फोटक असा इजाज कुरेशी. प्ले स्टार्ट होतोय, पंचांकडनं काही या मैदानातले नियम समजावून घेत आहेत आणि निश्चितच गोलंदाजीला त्या सुरुवात करतायत. स्ट्राईक एंडला पंचांकडनं गाठ घेतोय तो कृष्णा सातपुते आणि नॉन स्ट्राईक एंडला इजाज कुरेशी. मुख्य पंचाच्या भूमिकेत ते सज्ज होत आहेत सतीश कुरूप आणि स्क्वेअर लेग पंच कल्याणी घोरपडे. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना आमच्या आयोजकांच्या वतीने आणि त्याचबरोबर आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांच्या वतीने या दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सेव्हन्टी स्पोर्ट्सच्या माध्यमातून तारीफ सय्यद यांची पूर्ण टीम सज्ज आहे या स्पर्धेचं अपडेट्स दाखवण्यासाठी. 70 स्पोर्ट्स अपडेट या साईटवर आणि त्याचबरोबर www.tenniscricket.in यांच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा कव्हर केली जाते. लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. पंचांचा निश्चितच येतो थोड्याच वेळात इशारा येईल आणि सामन्याला निश्चितच सुरुवात होईल. तसं समीर जाधव यांचं सुद्धा आगमन झालंय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्यांचं सुद्धा स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून स्कोरिंग तुम्हाला अनुभवता येणार आहे आणि त्यांना सुद्धा इशारा येतोय की सामना थोड्याच वेळात सुरू होतोय. स्ट्राईक एंडला कृष्णा, नॉन स्ट्राईक एंडला इजाज आणि गोलंदाजीला सज्ज होतोय
बघा पंच स्वतः टाइम मॅच करतायत. एक्झॅक्टली 25 मिनिट्स तुमच्याकडे आहेत. पंचांचा इशारा सामना सुरू होतोय आणि टाइम मॅच करून घेत आहेत स्वतः दोन्ही पंच. प्ले बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. पहिला चेंडू, हा चेंडू बॉटम हँडचा वापर, पुढे आले शफल चेंडूला फक्त पुश करतात शॉर्ट कव्हर पॉईंट रिझन मध्ये आणि मात्र स्वतःचं अकाउंट ओपन करतात. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू बाउन्स झाला होता, उचली घेतली होती आणि त्या मुवमेंटला फक्त पुश केले, चेंडूला बॉटम हँडचा वापर केला आणि त्या मुवमेंटला फक्त एक जाऊ तिथे पूर्ण करतो. गॅप होता तिथे, शोधला तिथे आणि त्यानंतर आपला फटका ओपन करताना मात्र स्वतःचं अकाउंट ओपन करतोय कृष्णा आणि स्ट्राईक रोटेट करतोय डावखुरा फलंदाज इजाज कुरेशी याच्याकडे. मी कालच म्हणत होतो की भल्या भल्या संघांचा भल्या भल्या खेळाडूंचा इथे कस लागणार असं हे मैदान प्रबोधनचं. हा चेंडू पुन्हा त्या बॉटम हँडचा वापर, पण स्वतः यशस्वी चेंडू कव्हर करतायत. बिलाल चेंडू कव्हर करतायत यशीच्या मागून. राईट टर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाते. पंचांच्या डाव बाजूने उजव्या हाताने मारा करतायत. फ्लाइंग स्लिपला एक खेळाडू उभा आहे. हा चेंडू पुल केलाय, मागे जातोय चेंडू लिडिंग एज घेऊन, पण एक पेक्षा जास्त काहीच नाही. डिक्लेअर झोनमध्ये फक्त एकच धाव. त्यामुळे 3 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. ज्या दोन्ही फलंदाजांनी 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आलेत आणि दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केलं, आपलं खातं उघडलं एकेका धावेने. टप्पा पडेल, चेंडू निश्चितच बाउन्स झाला. चेंडूला ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र लिडिंग एज घेऊन जातो तो फाईन लेग रिजन मध्ये एका धावेसाठी. पुढील चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर कट केला, स्टिअर करताय चेंडूला, मागे जातो चेंडू बॅकवर्ड पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक येत आहे, तोपर्यंत चेंडू कव्हर करून फेकतील. 2 धावा पूर्ण नका, कॉल दिलाय 2 धावा असं ते पूर्ण करतायत. डीप मध्ये येतात ते उस्मान आणि जो पण उस्मान चेंडू कव्हर करेल तोपर्यंत या 2 धावा. धावसंख्या धाव फलकावर 4 विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. 5 षटकांचा खेळ आहे, त्यामुळे निश्चितच आक्रमक फलंदाजी तुम्हाला पहिल्या षटकापासून पाहायला मिळणार. आतापर्यंत धावसंख्या धाव फलकावर 4. ऑप्शनच्या पुन्हा बाहेर चेंडू स्टिअर करतात, पुन्हा पण चेंडू जास्त लांब जात नाहीये. शॉर्ट सिली पॉइंटला जो पण चेंडू कव्हर करतील क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू उचलण्यासाठी. सलीम तोपर्यंत एकच धाव. स्कोर मूव्स ऑन 5. इट इज लेग बाईज. थँक यू. बेनिफिट बिलॉंग्स टू टीम ओव्हर द विकेट. ऑन साइडला आक्रमक फटका, पण एक पेक्षा जास्त काय नाही. उस्मान येतोय चेंडूवर. फटका हवा तसा बॅटर आला नाही, थोडासा नाखुश आहेत कृष्णा, कारण जी त्याची ओळख आहे या फटकावर निश्चित षटकार चौकार वसूल करतात, पण चेंडू अपेक्षेप्रमाणे बॅटर येत नाही. थोडासा खालच्या भागात चेंडू लागतोय आणि चेंडू बॅकवर्ड स्कोर लिहिला. तिथे उस्मान होते, चेंडू कव्हर करतायत आणि तोपर्यंत धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या 1 ने पुढे सरते ती 6 या धावसंख्येवर 6 रन ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. एक षटक समाप्त होते. एका षटकाखेर धावसंख्या धाव फलकावर 6. नवीन षटक घेऊन येतो गोलंदाज गोपेंद्र बोहरा. गोपेंद्र बोहरा मॅन बिलॉंग्स टू डोंबिवली. भारतीय संघाचा कसोटीपटू प्रवीण आमरे यांच्या अंडर ट्रेनिंग घेतलेला हा खेळाडू आहे. ज्याच मैदानावर सुप्रीमो चषकाचं आयोजन केलंय त्याच मैदानात घडलेला खेळाडू आहे प्रवीण आमरेच्या अंडर. चांगलं कॉन्टेस्ट. गोपेंद्र वर्सेस कृष्णा. शॉर्ट पिच, लिडिंग एज घेऊन चेंडू पुन्हा हवेमध्ये, चेंडू होतो मागे, पायचा पंचांचा इशारा होतो 1 धावेचा. 1 पेक्षा जास्त काहीच नाही. शफल झाले होते आणि चेंडू लॉन्सला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पुन्हा लिडिंग एज घेऊन जातो तो फाईन लेग रिजन मध्ये, लॉंग लेग रिजन मध्ये आणि तोपर्यंत पंचांचा इशारा येतो 1 धावेचा. अजून एक कृष्णाच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होते, संघाच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होते आणि धावसंख्या सरकते पुढे धाव फलकावरती 7. गोपेंद्र बोहरा वेगवान गोलंदाज आहेत, अचूक टप्पा आहे त्यांच्याकडे. लेदर क्रिकेट खूप भरपूर खेळतात, खूप अनुभव त्याच्याकडे आहे आणि पाहूया मात्र आपला अनुभव कशा प्रकारे या समोरच्या संघावर दाखवत आहेत. ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेमध्ये, ब्युटिफुल टायमिंग, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पण त्याच्या वाकाच्या बाहेर चेंडू, पायचा एक्झॅक्टली कुठे चेंडू लँड झालाय. पंचांचा इशारा आता प्रबोधन षटकार.
चुकांना माफी निश्चितच नाहीये. हा झेल निश्चित झाला असता. कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं होतं, एकाग्रता महत्वाची होती. बाउंड्री लाईनच्या थोडासा बाहेर, किंचितचा बाहेर चेंडू मागे पडतोय आणि त्यामुळेच हा षटकार मिळतोय तो कृष्णाला. आणि कृष्णाचं आपलं अकाउंट ओपन केलंय. यही से शुरू होता मेरा विजयपथ, ही त्याने आगाज केलाय आपल्या बॅटमधला. षटकार येतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 13. विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर. गोपेंद्र बोरासारख्या गोलंदाजाला म्हटलं षटकार लगावलाय तो कृष्णाने. शफल झालेत. पुन्हा एकदा अजून एक फटका आक्रमक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वेगवान षटकार. थँक्यू. मनोरंजन मनोरंजन आणि फक्त मनोरंजन, एंटरटेनमेंट. मग ते डीजे ऑपरेटर असो वा कृष्णा सातपुते. वॉर्ड ऑफ परफॉर्मन्स. 2 षटकार बॅक टू बॅक आणि धावसंख्या धावफलकावर 19 रन. 19 धावा धावफलकावर. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळायचा होता पण चेंडू इनसाइड एज घेऊन जास्त लांब जाणे. स्वतः गोलंदाज फॉलोमध्ये आपला चेंडू कव्हर करतायत. पहिल्या 2 चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये हा चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा ठेवला होता आणि त्यानंतर फटका एक्झिक्युटिव्ह ऑन साईडला. 2 शॉर्ट पिच चेंडू, अखूट टप्प्याचे चेंडू आणि भिरकावून दिले सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना. एक्झॅक्टली एक चेंडू जो लँड झाला तो बरोबर बाउंड्रीच्या थोडासा बाहेर आणि मात्र एक चेंडू मात्र खूपच लांब. स्कोर द विकेट गेला षटकारासाठी. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती 20. राऊंड विकेट येत आहेत डावखुऱ्यापर्यंतसाठी. चेंज ऑफ पेस, रिलीज ऑफ द डिलिव्हरी. आताच्या मागून चेंडू सोडण्यात आला. गती परिवर्तन आणि त्यामुळे इजाजला मोठा फटका मारता आला नाही. चेंडू मात्र जातो तो मिड विकेटला आणि तो पण चेंडू कव्हर करते. क्षेत्रशी तिथे डीप मधनं येत आहेत चेंडू कव्हर करण्यासाठी भाई निशांत शिवलकर आणि तोपर्यंत एकच धाव. पंचांशी रिकन्फर्म करतायत कृष्णा एक्झॅक्टली डिक्लेअर झोन कुठे आहे, किती धावा तिथे मिळू शकतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्राईक घेत आहेत, स्टान्स घेत आहेत आणि फलंदाजीला सज्ज होत आहेत. ओ द विकेट. पुन्हा एकदा शफल झालेत. ऑन साईडला बिरकावून दिला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात चेंडूवर. तो पण चेंडू कव्हर करतील अकबर. एकच धाव मिळते कृष्णाला. एक धाव ऍड होते संघाच्या खात्यामध्ये. एकूण धावसंख्या धावफलकावर बिनबाद 22. हे षटक निश्चित थोडंसं मागडं कारण 2 षटकार या षटकात आलेत आणि या षटकात तब्बल धावा खर्च झाल्यात 16 रन. 16 धावा धावफलकावर या षटकात आलेत आणि एकूण धावसंख्या धावफलकावर येते ती विदाउट लॉस 22. इजाजच्या कंपॅरिझन मध्ये कृष्णा जास्त आक्रमक आहे आणि ती फलंदाजी त्यांनी दाखवले मैदानावर. 2 षटकार दाखवलेत. तर स्पेशली या मॅचसाठी एक पारितोषिक आलंय कारण काल दिवसात तुम्ही पाहिलं की 201चं पारितोषिक होतं. 3 षटकारासाठी हॅट्रिकसाठी सुद्धा पारितोषिक होतं आणि त्याचबरोबर एक पारितोषिक अशा खेळाडूने मटकावलं की ज्याने हॅट्रिक संपादन षटकार लगावले आणि मॅच फिनिश सुद्धा केले होते. त्याला 1104 रुपयाचं पारितोषिक आमच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं होतं. त्यामुळे अजून एक पारितोषिक ऍड होते या सामन्यासाठी. या सामन्याला जो मॅन ऑफ द मॅच असेल त्याला 2100 रुपयाचं पारितोषिक निलेश काटे यांच्याकडनं देण्यात आले. जे आमचे आयोजक आहेत या स्पर्धेचे त्यांच्या मान्य पारितोषिक येते. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा मानकरी जो असेल त्याला 2100 रुपयाचं पारितोषिक. हकीम ऑन साईडला पूल केलाय. बॅकवर्ड केलेला क्षेत्ररक्षक तिथे आहे. जो पण चेंडू बिलाल कव्हर करेल, फेक करेल तोपर्यंत एकच धाव येते. पाहिजे दुसरी धाव घेणार का तिथे. ओ व्हेरी गुड रनिंग. जबरदस्त दबाव आणि किती क्रिकेट इझी आहे बघा कृष्णा दाखवून देतोय की जास्त त्यांनी जोर लावला नाही, जास्त प्रेशर लावला नाही, जास्त वेग घेतला नाही आणि सहजरित्या 2 धाव तिथे पूर्ण करतोय. बिलालला मात्र तिथे थोडंसं बाउन्स व्हावं लागलं. बिलाल जो पण चेंडू कव्हर करतील तोपर्यंत कृष्णाच्या बॅटमॅन या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होत आहेत. स्कोर मूव्ज ऑन 24. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला मिड विकेटला. अकबर चेंडूच्या खाली. जो पण चेंडू कव्हर करतील. चुका होत आहेत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फरार. चौकार. जे काही प्रेक्षक मागे उभे आहेत त्यांनी फ्लॅगच्या मागे जायचंय. झाडाच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत. हा चेंडू व्हॉट अ शॉट, व्हॉट एक्झिक्युशन. चेंडू एक्झॅक्टली कुठे जाऊन लँड होते पंच पाहतायत आणि नंतर इथे मात्र डिसिजन सांगणार. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतात की चौकार की षटकार. एक्झॅक्टली कुठे जाऊन चेंडू लँड झाला हे पंच पाहतात. आमचे ऑफिशियल तिथे सांगतात आणि आज चौकार. गुड शॉट. चेंडूचा शेवटच्या टप्प्यापर्यंत पाठला केल्याने चौकार वसूल केला.
व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक, चेंडू सीमारेषच्या बाहेर आणि हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. थँक्यू. मैदानाच्या मागे जे काही प्रेक्षक आहेत त्यांनी फ्लॅगच्या बाजूला जायचंय. शांतीबाई मोठा विनंती करतो की थोडंसं आतमध्ये सरकायचंय. प्लीज प्लीज कॉपरेट. आणि त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बिलालच्या बाजूला जे काही प्रेक्षक आहेत त्यांनी थोडंसं मागे व्हायचंय. बिलालच्या बाजूला जे काही प्रेक्षक आहेत त्यांनी थोडंसं मागे व्हायचंय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, विस्फोटक फलंदाज कृष्णा सातपुते. फुल टॉस आहे, लो फुलला चेंडूला ड्राईव्ह केले, कार्पेटच्या मागे चेंडू जातो, तो डीप मध्ये लॉंग ऑफ रिजन क्षेत्रक्षेत्र तिथे जो पण चेंडू कव्हर करून फेक करतील तोपर्यंत एकच धाव. एंटरटेनमेंट जबरदस्त करमणूक प्रेक्षकांची. ज्या सामन्याची निश्चित प्रेक्षक वाट पाहत होते आणि निश्चित म्हणेन की जी वाट पाहिली गेली होती, वेळ गेला होता, ती वेळ पूर्णपणे भरून काढली कृष्णाने. आणि तेच बरोबर इजाज खूप चांगली साथ त्याला देतोय मैदानावर. फुल टॉस भिरकावून दिला मिड विकेटला. पायचा एक्सिडेंट चेंडू कुठे जाऊन लँड होतोय. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहत आहोत. ब्युटिफुल स्ट्रोक, 6 धावा, षटकार. Everybody fucking jump. After 3 overs, score moves on 45. What a performance! Bright start, flying start आपल्या संघासाठी. स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट आपल्या संघासाठी. पहिल्या षटकात फक्त 6 धावा होत्या, दुसऱ्या षटकात तब्बल धावा आल्या त्या 16 आणि या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 23 धावा या षटकात आल्यात. हकीम जो संघनायक आहे त्यामुळे संघाचा म्हणजे निश्चित स्वतःचा विश्वासाने खूपच खराब. कारण आतापर्यंत या षटकाचा विचार केला 2 षटकार 2 चौकार या षटकात आले आणि एक डबल एक सिंगल, तब्बल 23 धावा या षटकात कुठल्या आहेत त्या खास करून कृष्णा आणि इजाजने. अनिकेत सानप चेंडू हवेमध्ये, भरपूर लांब, भरपूर उंच, आउट ऑफ पार्क, षटकार. थँक्यू. प्रेक्षकाने त्याचबरोबर आम्हाला कॉमेंटेटरना चेंडू जास्त खाली पाहायला मिळतच नाहीये, सर्व फक्त वरतीच, म्हणजे नजर आमची सर्व वरतीच आहे. षटकार येतो तो कृष्णाच्या बॅटमधनं. हा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर ब्लॉक होलमध्ये. अनिकेत सानप मुंबईच्या गोलंदाजांमध्ये एक शैलीदार गोलंदाजांमध्ये निश्चितच या खेळाडूची ख्याती आहे. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आलाय तर पुढच्याच चेंडूवर कृष्णासारख्या फलंदाजाने मात्र जागेवर बांधून ठेवलंय. इजाज आता मात्र येतोय. इजाजला संधी खूप कमी आली आहे पण इजाजने मात्र सुद्धा एक षटकार दाखवले आपल्या मैदानावर. लेफ्ट आर्म राऊंड, शॉर्ट पिच आहे, भिरकावून दिलाय, चुकीला माफी नाही. बाहुबली षटकार, 6 धावा. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल टायमिंग. अप्रतिम दर्जेदार अशी फलंदाजी पाहायला मिळते ती इजाज कडून. लेफ्ट आर्म राऊंड पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पण चेंडू हवेमध्ये वरची कडा घेतोय आणि क्षेत्रच्या चेंडूच्या खाली आणि इथे मात्र संधी मिळते ती गोलंदाजाला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. इजाज ची खेळी संपुष्टात. Everybody fucking jump. Thank you. स्कोर मूव्स ऑन 58. 58 धावात धावफलक लागल्यात खूपच जलगतीने. खूप चांगली फलंदाजी इजाजच्या माध्यमातून. इजाजची हीच ओळख आहे आणि ती ओळख त्याने पुन्हा त्या मैदानात दाखवली. अप्रतिम आणि दर्जेदार फलंदाजी केली. कृष्णा एका बाजूने किल्ला लढवतोय, एक पात्री अभिनय, वन मॅन शो, वन मॅन आर्मी. एका बाजूने एक पात्री अभिनय करताना खूप चांगली परफॉर्मन्स देतोय. आतापर्यंत स्पर्धेमध्ये पाहिलं तर 48 धावांचा उच्चांक आहे. तोच आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलाय प्रीतम परब याच्या नावावर आहे. आणि स्पर्धेमध्ये एकूण त्याने धावा कुठल्या त्या 78 याचा सुद्धा आवर्जून उल्लेख करायला हवा.
ही इज ऑन 78 आणि पाहूया त्या मात्र धावसंख्येला कोण बीट करते का, अर्धशतक पाहायला मिळते का, मला याच्याकडेच लक्ष असणार आहे. पाहूया आमचे गुणसंख्या लेखक समीर जाधव मला सांगतात की वैयक्तिक खेळी जर कृष्णाची आपण पाहिली तर पाहूया किती धावसंख्या झाल्या आहेत. 41 या धावसंख्येवर खेळतो तो कृष्णा सातपुते. त्याच्यासोबत आलाय तिसऱ्या क्रमांकावर जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी पंकज जाधव. लेफ्ट आर्म राऊंड, हा चेंडू ब्लॉक होल मध्ये होता, ऑन साईडला प्लेस करता चेंडू होतो तो डीप मध्ये. लॉग ऑनचा खेळाडू पुढे येतात गोपेंद्र बोरा जो पण चेंडू कव्हर करेल. स्ट्राईक रोटेट होते ते कृष्णा सातपुतेकडे. पंकज जाधव 2014चा रतनबुवा पाटील क्रिकेट स्मृतीचा मधला एक अप्रतिम असा सामना मला आठवतोय. सामना जवळजवळ समोरच्या अपोजिट संघाच्या बाजूने झुकला होता. या संघाचे निम्मे संघ तंबूत परतला होता आणि त्या मुवमेंटला होऊन पंकज जाधवने अत्यंत घातक आणि विस्फोटक फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तोच पंकज. हा चेंडू शफलॉन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्वतः बिलाल तिथे चेंडू देतात रवी लिंगाला आणि जो पण चेंडू कव्हर करून फेक करतील ओव्हर थ्रोची धाव तिथे मात्र मिळते अतिरिक्त स्वरूपाची. आणि ही ते एक धाव ऍड होते ती संघाच्या खात्यामध्ये. एकूण धाव संख्या 14 षटक मार्गस्थ असताना 60 धावा. 4 कंप्लीट, 4 षटक कंप्लीट. सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली ती 15 धावा प्रति षटकाच्या मागे. तुम्ही जर लक्ष दिलं तर पहिल्या षटकात धावा होत्या 6ची सरासरी, त्यानंतर धावा आल्या त्या 23, दुसऱ्या षटकात एकूण 16 धावा आल्या. इट इज लेग बाईज, राईट डिसिजन. पंचांचा इशारा होता म्हणजे निश्चितच ही धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. इट इज लेग बाईज, इट इज बेनिफिट टू टीम. लास्ट आणि शेवट षटक घेऊन येतात तो सलीम. डावखेळाचा वेगवान गोलंदाज येतो तो गोलंदाजी करण्यासाठी. आणि पाहूया आता मात्र समोरच्या संघाच्या धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय का. पण एका बाजूला जर फलंदाच्या माध्यमात सांगायचं झालं तर हे षटक हे असतं ते स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हरचं षटक. या षटकात तुम्हाला जास्तीत जास्त धावा कडून समोरच्या संघावर कशा प्रकारे दडपण आणता येईल, समोरच्या संघावर कशा प्रकारे मोठी धावसंख्या नोंदवता येईल हा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न मात्र करतोय इथे मात्र फलंदाजी करणारा पॅसिफिक वेंचर हा संघ. 4 षटकात 15च्या सरासरीने आतापर्यंत धावा कुठल्या आहेत त्या 60 आणि कालची जर तुम्ही सरासरी तर तुम्ही पाहिली येस आतापर्यंत ती शक्यता वर्तवली जाते की आतापर्यंत 450 प्रेक्षक व्ह्यूज मिळालेत या सामन्यासाठी. 450 प्रेक्षक सामना एन्जॉय करतात आतापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आणि त्याची संख्या 1000च्या वर जाईल हीच अपेक्षा आहे. लेफ्ट आर्म ओव्हर समोर येऊन खेळलेत, गुड शॉट. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्रशक्ती तिथे आहे जो पण चेंडू कव्हर करून फेक करतील पण मात्र पंकजने नकार दिलाय. गुड डिसिजन, गुड कॉल फ्रॉम पंकज. आणि इथे मात्र फक्त एकच धाव मिळते ती कृष्णाला. कालची जर सरासरी तुम्हाला सांगायची झाली तर डोंबिवली शांतिरत्न डोंबिवली या संघाची सरासरी जर सांगायची झाली तर 16 धावा प्रति षटकाच्या सरासरीने तब्बल 96 धावा कुठल्या होत्या 6 षटकांमध्ये. आणि पाहूया ती सरासरी मात्र इथे ब्रेक करतोय का पॅसिफिक वेंचर हा संघ. स्ट्राईक एंडला फलंदाज पंकज जाधव. मॅन बिलॉंग्स टू अलिबाग. लेफ्ट आर्म ओव्हर, हा चेंडू हवेमध्ये मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात, पायाचा झेल होतोय का आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. पंकजची खेळी संपुष्टात. Exclusively DJ Nishant, DJ Parsh. नेक्स्ट मॅच बिटवीन शिवशक्ती पाले वर्सेस सँडी SP11. दोन्ही संघाच्या मी कर्णधाराला विनंती करतो की नाणेफेकीसाठी ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. ये षटक संपायच्या अगोदर तुम्हाला ताबडतोब यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार शिवशक्ती पाले सचिन कदम आणि त्याचबरोबर सँडी SP11 ओमकार देसाई. हे दोन्ही आमच्या खेळाडूंना ही सूचना आहे की आपण ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन नाणेफेकीचा कौल करायचा आहे. निश्चित एक दर्जेदार सामना तुम्ही एन्जॉय करत आहातच आणि अजून एक दर्जेदार क्रिकेट सामना तुमच्या समोर येतो तो सँडी SP11 वर्सेस शिवशक्ती पाले. गोलंदाज सज्ज होतोय सलीम. वेगवान गोलंदाजी सलीम कडून. ऑन साईडला भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक येतात चेंडूच्या खाली पण त्याला बीट करून जाणार का चेंडू. व्हेरी गुड फिल्डिंग, स्ट्रेच केलं स्वतःला, अचूक फेकी पण 2 धाव मात्र काय रोखू शकत नाही. एक्झॅक्टली चेंडू कुठे हवा होता बघा तुम्ही पाहू शकता. रवी लिंगाला थोडेसे नाखुश आहेत की चेंडू एक्झॅक्टली हवा होता तो स्टम्प्सवर पण एक्झॅक्टली चेंडू होता तो मधल्या एसटीवर. विकेटच्या मधोमध चेंडू येतोय आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा वसूल करतोय. मनगटी फटक्यांचा बादशाह असं मी म्हणेन
कृष्णा सातपुते आणि ती फटकेबाजी तो मैदानावर दाखवतोय. मग ते कव्हर्समध्ये असो, लॉंग ऑफर असो, लॉंग ऑनला असो, मिड विकेटला असो, बॅकवर्ड्स करलेला चौफेर फटकेबाजी करू शकतो. स्कोर मूव्ज ऑन 63. 63 धावा धाव फलकावर. स्ट्राईक एंडला कृष्णा. लेफ्ट आर्म ओव्हर सज्ज होतो गोलंदाजी करण्यासाठी. ऑन साइड बिरकन दिला. वो व्हाट अ शॉट. ब्युटिफुल टायमिंग. मिड विकेट सीझर मध्ये षटकार. थँक्यू. त्याचबरोबर 50 धावा पूर्ण होतात. 50 कंप्लीट. हाफ सेंचुरी. जरा जोरदार टाळ्या कृष्णासाठी. ओ व्हाट अ परफॉर्मन्स. गोरेगावचं मैदान प्रबोधन गाजवून दिलंय या खेळाडूने. व्हाट अ परफॉर्मन्स. वैयक्तिक धावसंख्या 50 आणि संघाची धावसंख्या 69 धाव फलकावर. सलीम रनवे मध्ये प्रॉब्लेम पुन्हा सज्ज होतात गोलंदाजी मार्कवर. मी पुन्हा त्या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो. दुसरा कॉल देतोय तुम्हाला आणि तिसरा कॉलच्या अगोदर तुम्ही आला नाहीत तर तुम्हाला ओव्हरच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सेकंड कॉल फॉर द बोथ द टीम. शिवशक्ती पाले अँड सँडी SP 11 प्लीज कम फास्ट. लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाजी. तुम्ही विचार केला तर 22 ते 23 अंतराच्या मागून सुद्धा गोलंदाजीला स्टार्ट करतोय हा सलीम. हा चेंडू जोरदार स्ट्रॉंग अपील पण मात्र पंच सांगतायत की ऑप्शन सोडून हा चेंडू जात होता. शफलवून खेळण्याचा प्रयत्न होता. इट इज लेग बाईज. राईट डिसिजन फ्रॉम द सतीश कुरूप. लास्ट टू गो. पाहूया मात्र या चेंडू किती धावा वसूल करतोय तो फलंदाज संदेश पार्टे. संदेश पाटील अजून आपला अकाउंट ओपन करायचंय. मैदानावर तो 4थ्या क्रमांकावर येतोय संदेश पार्टे. फक्त 2 गडी बाद झालेत आणि पॅसिफिक व्हेंचर संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती 70 धावा धाव फलकावर. सज्ज होतोय तो सलीम. लेफ्ट आर्म ओव्हर संदेशसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायचाय. बॅटरी चेंडूच्या मागून चेंडू जातोय. धावशीत होण्याचा प्रयत्न करायचा तिथे होता तर दादा पण पाहिजे पंच काय तिथे डिसिजन देत आहेत. पण 2 धावा ते पूर्ण केले आहेत फलंदाजांनी आणि पंचाचा तो 22चा. त्यामुळे 2 धावा ऍड होत आहेत. म्हणजे गोलंदाजापेक्षा सर्वश्रेष्ठ ठरले ते फलंदाज आणि त्यांनी 1 धाव तिथे कंप्लीट केली आणि दुसऱ्यासाठी नुसता कॉल दिला कारण कोणच खेळ जवळपास नव्हते आणि 2 धावा इथे कंप्लीट करतात. तर ओमकार येतो एका बाजूने येतो सचिन कदम. दोघांचंही सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि दोघांच्या मध्ये हा नाणफीचा इथे कौल होईल. ओमकार देसाई ॲज अ कॅप्टन फ्रॉम द सँडी SP अँड नेक्स्ट कॅप्टन सचिन कदम मॅन बिलॉंग्स टू शिवशक्ती पाले मुलुंड. शिवशक्ती पाले ऍक्च्युली अंबरनाथचे आमचे पॅकर आहे. सुखदेव मडवी त्यांचा संघ आहे हा. पण सचिन बिलॉंग्स करतो तो मुलुंडला. आमचे शेळके यांना विनंती करतो आमचे फोटोग्राफर यांनी यायचे ताबडतोब. किती मारले आमचे फोटोग्राफर आमचे ऑफिशियल फोटोग्राफर हेमंत यांना विनंती करतो यायचं आमच्या समोर. आमचे ऑफिशियल फोटोग्राफर हेमंत ताबडतोब कॉमेंट्री बॉक्स समोर या. आणि अजून एक दर्जेदार सामना तुमच्या समोर आम्ही इथे घेऊन येतो. त्याचाच सामन्याचा नाणफेकीचा इथे कौल होतोय. तर अर्धशतक पाहायला मिळालं स्पर्धेतलं. कालचा जो उच्चांक होता तो 48 धावांचा प्रीतम परबच्या नावावर आणि तो उच्चांक त्यांनी मोडलाय. वैयक्तिक धावसंख्या त्यांनी नोंदवली आहे ती म्हणजे 50 या सामन्यामध्ये. आणि पाहूया येणाऱ्या सामन्यामध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स येणार. एका बाजूने पाहू शकता सुलतान आहे, आनंद मोडवे आहे असा एका बाजूने संघ आहे. वेगवान गोलंदाजी त्यांच्या सुद्धा माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आनंद मोडवे, तुकाराम कुंचे अप्रतिम असे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. तर अप्रतिम संघ बांधलाय तो योगेश पेंडकरने आणि पाहूया तो संघ आता मात्र या संघाच्या अगेन्स्ट कशा प्रकारे परफॉर्मन्स देणार. पॅसिफिक व्हेंचर शेजाद या दोघा आपको ही टीम जेव्हा दुबईला परफॉर्मन्स देण्यासाठी गेली आणि त्यानंतर जेव्हा मुंबईला परतली तेव्हापासून हा संघ फक्त पॅसिफिक व्हेंचर या नावाने परफॉर्मन्स देतोय. पुरंदरेच्या मैदानात फायनलमध्ये आलेले आहेत ऑलरेडी. तर RCC नाशिक या नावाने सुद्धा हा संघ इथे येतो परफॉर्मन्स देण्यासाठी. एक संघ आहे तो म्हणजे बंड्या बॉयजच्या अगेन्स्ट इथे मात्र परफॉर्मन्स देईल. तर नाणफेकीचा कौल झालाय. पंचांग आमच्या आयोजकांकडनं काही नियम या स्पर्धेचे समजावून घेत आहेत आणि पाहूया आता मात्र लक्ष गाठायचं ते 73 धावांचं 72 विन. समीर जाधव आमच्यासोबत ज्यांनी खूपच चांगली भूमिका दर्शवली आहे आमच्या या पूर्ण स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर म्हणून, गुणसंख्यक लेखन म्हणून आणि त्यांच्याच माध्यमातून तुमच्यापर्यंत एक अप्रतिम समालोचन पोहोचवण्याचा हा आम्ही प्रयत्न करत आहोत.
तर 73 धावांचं लक्ष गाठायचे. 72 धावा कुठल्या तर 5 षटकांमध्ये सरासरी जर तुम्ही पाहिली तर ती खाली आली. याचं कारण सलीमने खूपच आक्रमक आणि निर्णायक षटक टाकलं, कारण प्रति षटकामागे 15च्या सरीने 4 षटकात त्यांनी 60 धावा कुठल्या होत्या, पण सलीमच्या षटकात फक्त 12 धावा आल्या, त्यामुळे सरासरी खाली आली. जी 15 होती ती 14.4 येते आणि 73 धावांचं लक्ष गाठायचे 5 षटकांमध्ये आणि सरासरी मेंटेन करायची प्रति षटकामागे 14.60. पंचांना आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. आमचे ऑफिशियल्स, आमच्या आयोजकांना विनंती करतो, व्हॉलंटियर्सना विनंती करतो की पंचांसाठी पाणी घेऊन जायचं आतमध्ये. 73 टू विन. नाणेफेकीचा कौल झालाय. राजेश पाटील आमच्यापर्यंत पोहोचवतील. कोणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय? राजेश पाटील. तर सँडी SP11 नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पाहूया त्यांच्या माध्यमातून ते काय निर्णय घेत आहेत. तर लगेचच पुढच्या सामन्याला आम्ही सुरुवात करू, पण तत्पूर्वी इथे मात्र टार्गेट सेट केलंय ते फलंदाजी करताना पॅसिव्ह वेंचर या संघाने आणि 72 धावा कुठल्या आहेत पहिल्या 5 षटकात 14.4च्या सरासरीने आणि त्यानंतर 14.6च्या सरासरीने 73 धावांचं योगदान त्यांना द्यायचं आहे. ही पाठलाग करताना 73 धावांचं लक्ष गाठत असताना आणि ते कशा प्रकारे पार पाडणार. तर मी थोडासा ब्रेक घेतो, कारण सकाळ 17 साडेनऊ वाजल्यापासून इथे सातत्याने समालोचन सुरू आहे, पण थोडासा ब्रेक घेतो, पॉज घेतो, कारण पूर्ण दिवसात 8 सामने कव्हर करायचे आहेत आम्हाला आणि 8 सामन्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अप्रतिम आणि दर्जेदार समालोचन पोहोचण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. आम्ही ब्रेक घेत आहोत, पण तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा CFA चषक सन 2016 आणि आपण ऐकूया राष्ट्रभाषा हिंदीतून शेहजाद शेख यांना. धन्यवाद. हेलो हेलो धन्यवाद प्रसाद परब, एक बेहतरीन मराठी के कमेंटेटर. तो आए हुए सभी दर्शकों का, आए हुए सभी खिलाड़ियों का हार्दिक हार्दिक स्वागत CFA चषक 2016 में. सुंदर और बेहतरीन क्रिकेट की मेजबानी. आज का अंतिम और आखिरी दिन, यानी कहा जा सकता है मेगा फाइनल डे. और आज के दिन यानी बिल्कुल ऑल ओवर टेनिस के जितने बड़े सितारे हैं आज इस सरजमी पर परफॉर्मेंस करेंगे, इस ग्राउंड पर अपने हुनर का टैलेंट जरूर दिखाएंगे. और आज के दिन ही एक सितारा जो मैन ऑफ द सीरीज का खिताब जिसे मिलेगा, वो कौन सा खिलाड़ी होगा, बेस्ट बॉलर कौन सा होगा और कौन सी वो टीम होगी जो 2 लाख रुपए रोक रकम की इनामी राशि ले जाएगी, बिल्कुल ये देखना जरूरी. आज के दिन का आगाज, आज के दिन का पहला मैच आप देख रहे हैं. खूबसूरत और बेहतरीन अंदाज में पहले मैच की शुरुआत यहां पर हुई है. पैराफिक्स की जो टीम है, बिल्कुल प्रतीक पुणे, काफी सुंदर और बेहतरीन सितारों से सजी टीम कहा जा सकता है. खूबसूरत परफॉर्मेंस अब तक के देखने मिला है. 73 रन यहां पर मुकम्मल किए हैं. लक्ष्य रखा है, माफ कीजिएगा, 73 रनों का, जिसमें कृष्णा की अगर बात करते हैं तो कृष्णा ने 50 यानी 50 रन की नाबाद पारी खेली है. बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन किया और यहां पर आए हुए सभी दर्शकों का दिल जरूर जीता होगा. तो अब इस लक्ष्य का पीछा करने के लिए सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं उमर 11 की टीम की तरफ से दोनों ही बल्लेबाज विकेटों के बीच में जाते हुए नजर आ रहे हैं. और बिल्कुल एक तरफ की कमान संभाली है बिलाल ने और एक तरफ की कमान संभाली है जिसने गेंदबाजों को दिखा दिया है आसमान. अब आए हैं उस्मान. तो अब देखते हैं ये उस्मान पटेल, काफी बड़ा नाम टेनिस क्रिकेट का, एक होनहार खिलाड़ी, रनों की मशीन के रूप में जाने और पहचाने जाते हैं. तो देखते हैं उस्मान पटेल क्या इस लक्ष्य का पीछा करने में कितने रनों का योगदान कर पाते हैं. गेंदबाजी की कमान संभाली है आनंद सावंत ने गेंदबाजी की कमान संभाली है. इसी बीच पहली गेंद तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, जागते रहो का आदेश देती हुई गेंद, कीपर के दास्तानों में डॉट के रूप में परिवर्तित होती हुई गेंद. पहली गेंद डॉट के रूप में शुरुआत की अगर बात करते हैं तो पहली
ओवर की कमान आनंद के हाथों में सौंप दी गई है और आनंद लंबे चौड़े कद के हैं, कांधों का सही तरीके से प्रयोग करते हुए, वापर करते हुए, बल्लेबाज को तेज गति के माध्यम से गेंद करते हुए, और यहां पर जरूर थोड़ा सा कंफ्यूज बल्लेबाज उस्मान पटेल अब तक के नजर आए पहली गेंद का सामना करने के बाद। इसी बीच ये गेंद इस बार थोड़े से सफल हो गए थे, खेल दिया है, गेंद जा रही है मिड विकेट की दिशा में, खिलाड़ी मौजूद, जब तक के गेंद को फील्ड किया जाता, थ्रो किया जाता, खूबसूरत सा थ्रो डीप मिड विकेट से गेंद को फील्ड कर कर एजाज कुरैशी, एक टेनिस क्रिकेट का बिल्कुल उभरता सितारा कहा जाएगा, कुछ वक्त में ज्यादा नाम कमाने वाला यह सितारा एजाज कुरैशी डीप मिड विकेट की दिशा में तैनात है। खूबसूरत फील्डिंग, बेहतरीन सुंदर सा थ्रो और एक रन के साथ यहां पर उस्मान पटेल ने अपना और साथ ही साथ अपनी टीम का खाता खोला है। इसी बीच ये गेंद इस बार गति परिवर्तन, चेंज ऑफ पेस, गति में छेड़छाड़, और जब तक के बल्लेबाज अपने बल्ले का मुंह खोलते धीमी गति से गेंद पीछे से आती हुई और सुरक्षित डॉट के रूप में। इस डॉट के साथ साथ तारीफ करनी होगी गेंदबाज आनंद की, एक अनुभवी गेंदबाज और अपने हुनर का पूरी तरीके से प्रदर्शन करते हुए, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए। अगली गेंद लेकर तैयार है आनंद। आनंद की अगर बात करें तो काफी लंबे रनअप के साथ गेंदबाजी करना पसंद करते हैं। इसी बीच ये गेंद इस बार तेज तर्रार गेंद थी, सही तरीके से गेंद बल्ले पर नहीं आई, गेंद को जब तक के मिड ऑन की दिशा से फील्ड किया जाता, सुंदर फील्डिंग, बेहतरीन थ्रो। एजाज कुरैशी की अगर बात करें तो एक यंगस्टर है, बहुत ही बेहतरीन क्रिकेट का प्रदर्शन करते हैं, बहुत ही सुंदर तरीके से अपनी टीम के लिए एफर्ट देते हैं, और फील्डिंग की अगर बात करें, थ्रो की अगर बात करें तो क्विक प्लेयर बिल्कुल कहा जाएगा। अगली गेंद फिर से एक बार आनंद के हाथों में सौंप दी गई है, आनंद फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क्स पे नजर आते हुए। इसी बीच ये गेंद इस बार बड़ा स्ट्रोक करना चाह रहे थे, गेंद सही तरीके से बल्ले पर नहीं आई, जब तक कि गेंद को फील्ड किया जाता, एक रनों की तेज तर्रार दौड़ लगती हुई सुल्तान ने खूबसूरत फील्डिंग का प्रदर्शन किया, एक रन से ज्यादा कुछ नहीं। अब यहां पर कहा जा सकता है कि उमर 11 के बल्लेबाज रनों के लिए तरसते हुए, लक्ष्य काफी बड़ा है, 73 रनों का लक्ष्य है। शुरुआती दौर की अगर बात करते हैं तो बिल्कुल रिक्वायर रन रेट दर्शाता हुआ, जब मैच की शुरुआत हुई थी 14.60 के औसत से बल्लेबाजी करनी थी, और अब तक का स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 3 रन। पहला ओवर प्रगति पथ पर है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है आनंद ने। आनंद की अगली गेंद इस बार ये मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद काफी समय तक के हवा में, सुल्तान गेंद के नीचे विकेट का पतंग, और बिलाल जैसे बल्लेबाज, बिलाल शेख जैसे बल्लेबाज आउट होकर पवेलियन का लौटते हुए। बिलाल की जगह लेने जा रहे हैं खुद कप्तान उमर। इनकी जितनी तारीफ की जाए उतनी कम। बहुत ही बेहतरीन खिलाड़ी हैं, बहुत ही शानदार बल्लेबाज हैं, इनके नाम से ही इनकी टीम परफॉर्मेंस करती है। हाल ही में कतर में शानदार परफॉर्मेंस करते हुए नजर आए थे, बहुत ही उम्दा बल्लेबाजी की कतर में, काफी नाम वहां पर अपना रोशन किया था उमर ने अपने बल्लेबाजी के दमखम पर। तो चलते हैं ग्राउंड की तरफ, रनों की तलाश में विकेटें यहां पर जरूर जाती हुई। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं। स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 3 रन 1 विकेट के नुकसान के बाद जीत के लिए लक्ष्य 73 रनों का, यानी 24 गेंदें शेष हैं और जीत के लिए 70 रनों की जरूरत। नए गेंदबाज तुकाराम, काफी तेज तर्रार गेंद थी, गति पर नियंत्रण नहीं रख पाए, दिशा से काफी ज्यादा बाहर की तरफ गेंद को किया है, और बिल्कुल वाइड का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ अतिरिक्त रनों में 1 रन जुड़ता हुआ, अतिरिक्त रनों का खाता खुलता हुआ, इस 1 रन की मदद से स्कोरबोर्ड पर नजर जाती हुई स्कोरबोर्ड पर स्कोर अब दर्शाता हुआ 4 रन। तुकाराम फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर, इस बार आड़े बल्ले से खेल दिया, गेंद जारी है डीप मिड ऑन की दिशा में, सुल्तान तैनात, खूबसूरत फील्डिंग, एक और झटका, उस्मान पटेल इज गॉन।
उस्मान पटेल एक अच्छे होनहार बल्लेबाज थे, इनके पास कैपेसिटी थी बड़े स्ट्रोक लगाने की, लेकिन मिस टाइमिंग स्ट्रोक करते हुए नजर आए और सुल्तान ने कोई गलती नहीं की, डीप मिड ऑन पर कैच को लपका और एक और झटका उमर 11 की टीम को लगता हुआ उस्मान पटेल जैसे बल्लेबाज के रूप में। सुल्तान की अगर बात करें तो एक तेज तर्रार गेंदबाज, गति के महारथी के रूप में जाने और पहचाने जाते हैं। शानदार परफॉर्मेंस के दमखम पर इस टीम में परफॉर्मेंस कर रहे हैं और काफी अच्छा क्रिकेट खेलने में माहिर ये खिलाड़ी जरूर कहा जाएगा। बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस अक्सर सुल्तान के माध्यम से देखने मिला है। तुकाराम को एक सफलता मिलती हुई, नए बल्लेबाज रवि विकेटों के बीच में जाते हुए। इस बीच ये गेंद फुल एंड डिलीवरी थी, बड़ा स्ट्रोक लगाने की चाह जताई, गेंद लॉन्ग ऑन की दिशा में जहां पर कृष्णा तैनात। कृष्णा ने गेंद को रिसीव किया, थ्रो करते जब तक कि एक रन लेने में सक्षम और कामयाब दोनों ही बल्लेबाज नजर आए। एक रन से ज्यादा कुछ नहीं, अब तक के एक भी बड़ा स्ट्रोक देखने नहीं मिला है, लेकिन विकेटों के बीच में विस्फोटक बल्लेबाज उमर तैनात है। अगर ये खिलाड़ी विकेटों पर टिक गया तो फिर ये लक्ष्य हंसते खेलते पार किया जा सकता है। इस बार फुल लेन गेंद थी, बहुत ही बढ़िया गेंद थी। तुकाराम ने यॉर्कर लेन की थी, बिल्कुल ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर। बल्लेबाज जब तक के अपने बल्ले का मुंह खोलते, गेंद तेज गति से आती हुई नजर आई और फॉलो थ्रो में गेंद को आसानी के साथ तुकाराम ने गेंद को फील्ड किया। कोई रन नहीं, गेंद डॉट के रूप में। अब यहां पर उमर 11 की टीम थोड़ी सी बैकफुट पर नजर आती हुई, ना बड़े स्ट्रोक अब तक के देखने मिले हैं। जिस तरीके की बल्लेबाजी यहां पर प्रतीक 11 की टीम ने शानदार और बेहतरीन परफॉर्मेंस किया था, बड़े स्ट्रोक का आगाज किया था, बड़े स्ट्रोक के साथ इस लक्ष्य को तैयार किया था, उस तरीके के स्ट्रोक अब तक के उमर की टीम के कोई भी खिलाड़ी नहीं लगा पाए हैं। इसी बीच ये गेंद, इस बार बड़ा स्ट्रोक करने की चाह, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, सुल्तान तैनात, खूबसूरत फील्डिंग, एक रन जरूर मिलेगा। थोड़ी सी मिस फील्डिंग जरूर यहां पर वाइड थ्रो देखने मिला है। दौड़कर 2 रन पूरे किए और लगभग तीसरा रन लेने में यहां पर सफलता, कामयाबी जरूर मिलती हुई। थ्रो काफी अच्छा था, लेकिन कीपर की थोड़ी सी चूक जरूर देखने मिली और साथ ही साथ 3 रनों का इजाफा यहां पर मिलता हुआ। इस 3 रन की मदद से स्कोर अब बढ़ता हुआ, स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 8 रन। दूसरा ओवर प्रगति पथ पर है। तुकाराम अब तक के 4 गेंदें कर चुके हैं, माफ कीजिए 3 गेंदें कर चुके हैं, 4 गेंदें, माफ कीजिए 4 गेंदें कर चुके हैं। अगली गेंद लेकर तैयार है तुकाराम, फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर सामना करने के लिए तैयार रवि। इस बार पूरी तरीके से सफल होकर स्ट्रोक को अंजाम देना चाहते थे। पहले से ही मन बना चुके थे कि गेंद को डीप मिड विकेट या फिर स्क्वायर लेग की दिशा में खेलना है। अंपायर का इशारा लेग बाइस के रूप में आता हुआ, अतिरिक्त रनों में 1 रन और जुड़ता हुआ, 1 रन से ज्यादा कुछ नहीं नजर आता हुआ। सिंगल के साथ यहां पर रनों को आगे बढ़ाने की मुहिम, कोशिश जारी है, लेकिन कहा जा सकता है कि अब यहां पर सिंगल डबल से बात नहीं बनेगी। गेंद को हवाई यात्रा यानी बड़े स्ट्रोक में तब्दील करना होगा। अगर इस मैच में, इस प्रतियोगिता में उमर 11 की टीम को बने रहना है तो बड़े स्ट्रोक का आगाज इस वक्त नहीं करेंगे तो फिर कहा जा सकता है कि इस प्रतियोगिता से बाहर का रास्ता जरूर देख पाएंगे। इस बीच ये गेंद, इस बार बहुत ही बढ़िया गेंद थी, ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर की तरफ गेंद को खेल दिया है। गेंद जारी है बिल्कुल पॉइंट की दिशा में, दौड़कर 2 रन जरूर पूरे किए दोनों ही बल्लेबाजों ने। इस 2 रन के साथ साथ ओवर की समाप्ति होती हुई, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 2 आंकड़ों में 10 रन। विकेटों की अगर बात करें तो लगभग 2 विकेटों के नुकसान के बाद। स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं। स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 2 आंकड़ों में 10 रन। जीत के लिए लगभग अभी भी यहां पर कहा जाएगा कि 63 रनों की जरूरत है। गेंदें बची हैं सिर्फ 18। दूसरा ओवर लेकर गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर, इस बार काफी करारा प्रहार, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, 4 रनों के लिए।
आनंद एक अच्छे गेंदबाज है, पहली ओवर की थी, सिर्फ 3 रन खर्च किया था, खुद का दूसरा ओवर लेकर आए हैं और टीम का व्यक्तिगत तीसरा ओवर लेकर गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर। इस बार ये गेंद डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ, 6 रनों के लिए। आज रात का सीन बना ले। गाड़ी मैं लगाऊंगा तेरे घर के गेट पर, ठीक सवा 11 बजे तू होना चाहिए लेट पर, टाइम वेस्ट ना करियो थैंक यू मेरा डीजे। baby। व्हाट अ स्ट्रोक, पहला चौका जड़ा रवि ने, उसके बाद ताबड़तोड़ यहां पर 6 रनों के लिए गेंद को यात्रा कराई है। अगली गेंद फिर से एक बार आनंद, इस बार गति परिवर्तन, चेंज ऑफ पेस जरूर किया था, बल्लेबाज समझ नहीं पाए गेंद को, गेंद डॉट के रूप में। स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं, स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ लगभग 20 रन। जीत के लिए 53 रनों की और दरकार है, 53 रनों की और जरूरत है इस मैच को जीतने के लिए। गेंदें लगभग बची हैं 15 गेंदों में 53 रनों की जरूरत। मुश्किल पर नामुमकिन बिल्कुल नहीं, क्योंकि ये फाइटर्स टीमें हैं, दोनों ही टीमें जीत के लिए यहां पर जद्दोजहद करती हुई। और इसी बीच ये गेंद, इस बार शॉर्ट पिच गेंद थी, बहुत ही बढ़िया पुल किया, गेंद जा रही है डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ, 6 रनों के लिए। रवि अब यहां पर ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए, रनों को गति देते हुए, रवि ने 4 गेंदों का सामना किया है आनंद की, और 4 गेंदों में लगभग 16 रन यहां पर समेटे हैं। इस तरीके की बल्लेबाजी करते हुए जीत के लिए उन्हें पता है कि काफी बड़ा लक्ष्य है, इस लक्ष्य को पार करना है तो बड़े स्ट्रोक जरूर करने होंगे। और अब जाकर यहां पर टारगेट कहा जा सकता है बनाया है गेंदबाज आनंद को, इन पर ही प्रहार कर रहे हैं। और आनंद की इससे पहले की गेंद देख सकते हैं, शॉर्ट पिच डिलीवरी थी, गति कम थी, उछाल ज्यादा नजर आई, बल्लेबाज ने गेंद को पहले ही पढ़ लिया था। जब बैट और बॉल का संपर्क हुआ, गेंद पर मोहर लगती हुई 6 रनों के लिए। आनंद फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर नजर आते हुए, तेज तर्रार गेंदबाज हैं, अनुभवी गेंदबाज हैं, गति में भी फेरबदल करते हैं और अच्छे स्विंग के साथ गेंदबाजी करते हैं आनंद काफी लंबे रनअप के साथ 25 से 30 कदमों का रनअप सामना करने के लिए तैयार। डेंजर बैट्समैन रवि, लो फुल टॉस गेंद थी, तेज गति की गेंद थी, बल्लेबाज जब तक के बल्ले को स्विंग करते, गेंद कारपेट के सहारे स्क्वायर लेग की दिशा में 1 रन जरूर मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ, आगे खसकता हुआ जा पहुंचा 27 रनों पर। 27 रन अब तक के हो चुके हैं, तीसरा ओवर प्रगति पथ पर है। जीत के लिए 73 रनों का टारगेट यहां पर पार करना है, और उस टारगेट के पार करने की मुहिम में दोनों ही बल्लेबाज विकेटों के बीच में नजर आते हुए, एक तरफ की कमान संभाली है बल्लेबाज उमर ने और एक तरफ रवि, जो कि रनों को तेज गति से बढ़ाते हुए बड़े स्ट्रोक के साथ इस बार सामना करने के लिए तैयार है उमर अब तक के कोई बड़ा स्ट्रोक नहीं लगा पाए हैं। इसी बीच ये गेंद, इस बार काफी बेहतरीन स्ट्रोक का गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, थोड़ी सी हाइट की कमी पड़ी, लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। DJ Rohit. स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 31 रन, 31 रन। जीत के लिए 42 रनों की जरूरत, 12 गेंदों में 42 रन, करो या मरो की स्थिति, डू और डाई की स्थिति बल्लेबाजों के लिए। अब यहां पर बड़े स्ट्रोक खेलना जरूरी। हर ओवर में अगर रिक्वायर्ड रन रेट देखा जाए तो हर ओवर में लगभग 21 रन बनाने जरूरी। इससे पहले की ओवर में शानदार बल्लेबाजी देखने मिली है, इससे पहले की ओवर में 21 रन जोड़ने में कामयाब जरूर हुए थे बल्लेबाज। और इस बार गेंदबाजी की कमान देखते हैं किस गेंदबाज के हाथ में सौंपी गई है, किस गेंदबाज को लाया गया है। अभिजीत को लाया गया है। अभिजीत दुबे, टेनिस क्रिकेट का बहुत बड़ा सितारा, एक तेज तर्रार अनुभवी गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर नजर आता हुआ और सामना करने के लिए तैयार हैं जिन्होंने शानदार बल्लेबाजी की है। रवि
रवि ने अब तक के अपने इस इनिंग में 2 6 और 1 चौका जरूर जड़ा है, ताबड़तोड़ बल्लेबाजी की है और स्कोर को आगे बढ़ाने में काफी बड़ा योगदान उनके बल्ले से निकलता हुआ। अभिजीत अपने बॉलिंग मार्क पर। इसी बीच ये गेंद काफी तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, गति पर नियंत्रण नहीं रख पाए, दिशा से काफी ज्यादा बाहर गेंद को किया है और अंपायर ने इस गेंद को वाइड घोषित किया है। वाइड की मदद से अतिरिक्त रनों में 1 रन जरूर जुड़ता हुआ स्कोर आगे खसकता हुआ, स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 32 रन, 32 रन हो चुके हैं। इस मैच की अगर बात करते हैं, आज के दिन की अगर बात करते हैं, तो टेनिस क्रिकेट के बड़े से बड़े सितारे आज इस सरजमी पर परफॉर्मेंस करते हुए आपको जरूर दिखेंगे। इस बीच ये गेंद इस बार काफी तेज तर्रार गेंद, दिशा से काफी ज्यादा बाहर, वाइड का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ, अतिरिक्त रनों में 1 रन और जुड़ता हुआ। पहला वाइड शादी का, बिल्कुल कहा जा सकता है कि शादी का सीजन है, पहला वाइड शादी का तोहफा समझ लीजिए, दूसरा वाइड हनीमून पैकेज, तीसरा वाइड अगर करते हैं तो बच्चे का नामकरण, अगर चौथा करते हैं तो फिर आपका डिवोर्स फिक्स, जरूर यही कहा जाएगा। यहां पर 2 गेंदें वाइड के रूप में की हैं, बैक टू बैक 2 गेंदें वाइड, और वाइड के साथ साथ इस वक्त में वाइड करना, जिस वक्त ज्यादा रनों की जरूरत हो उस वक्त बल्लेबाजों को सपोर्टिंग रोल कहा जा सकता है गेंदबाज का रहा वाइड के रूप में। अगली गेंद लेकर तैयार है फिर से एक बार गेंदबाज अभिजीत अपने बॉलिंग मार्क पर, सामना करने के लिए तैयार फिर से एक बार विस्फोटक बल्लेबाज, लंबे हिट लगाने वाले खिलाड़ी रवि। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, लेकिन नो मैन लैंड पर गेंद गिरती हुई, जब तक के डीप मिड ऑन से गेंद को फील किया जाता, दूसरे रन के लिए दौड़ लगी और 2 रन लेने में सक्षम और कामयाब दोनों ही बल्लेबाज। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। इस 2 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 34 रन, 34 रन हो चुके हैं। अभिजीत एक्स्ट्रा के रूप में 2 गेंदें की हैं, लेकिन अच्छी वापसी करने की कोशिश जारी है और अभी भी अभिजीत की 5 गेंदें आना शेष है। तो देखते हैं इन 5 गेंदों पर प्रहार करते हैं बल्लेबाज या फिर गेंदबाज डॉट के रूप में यहां पर गेंदें करते हैं। अभिजीत फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर, सामना करने के लिए तैयार रवि। इस बार ये स्ट्रोक लॉन्ग ऑफ की दिशा में, खिलाड़ी गेंद के नीचे, विकेट का पतंग होता हुआ कृष्णा ने बहुत ही बढ़िया कैच लपका है और रवि की इनिंग की समाप्ति होती हुई। उम्र की अगर बात करें तो काफी बड़े सितारे हैं, लेकिन अब तक के अपने तेवर नहीं दिखाते हुए, जिस तरीके के उनके तेवर है बड़े स्ट्रोक खेलने के, अब तक के वो देखने नहीं मिला। इस बीच ये गेंद स्क्वायर लेग की दिशा में फील्ड की गई, 1 रन जरूर मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। उम्र की अगर बात करें तो उम्र का अगर बल्ला चला तो फिर ये लक्ष्य जरूर पार किया जा सकता है, लेकिन उम्र यहां पर सही तरीके से बल्लेबाजी नहीं कर पा रहे हैं, सेट नहीं हो पा रहे हैं। अगर ये बल्लेबाज सेट हो गया तो ये रन जो संख्या है ये बिल्कुल पार की जा सकती है। स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं, स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 35 रन, 35 रन हो चुके हैं। इसी बीच ये गेंद, इस बार रिवर्स स्ट्रोक करने का प्रयास, गेंद सही तरीके से बल्ले पर नहीं आई, 1 रन चहलकदमी करते हुए पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने। लेग बाइज के रूप में 1 रन जरूर मिलता हुआ। अब यहां पर कहा जा सकता है कि मैच को जीतने के लिए काफी बड़ा फासला तय करना होगा, काफी बड़ा लक्ष्य का पीछा करना होगा, क्योंकि यहां पर सिंगल डबल करते करते अब तक के जो रन संख्या जा पहुंची है वो है लगभग 36 रन। अभिजीत फिर से एक बार, इस बार काफी करारा प्रहार, गेंद डीप स्क्वायर लेग की दिशा में,
अंपायर के इशारे का इंतजार, 4 रनों का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। Yeah, the Meat Bros. Just tell me. I knew you wanna sing, oh. Ikke thum. जीत के लिए 73 रनों का टारगेट यहां पर सेट किया था पहले बल्लेबाजी करते हुए। पैसिफिक की टीम ने बहुत ही उम्दा बल्लेबाजी की थी। इसी बीच ये गेंद, इस बार ये करारा प्रहार, गेंद नो मैन लैंड पर गिरती हुई, 1 रन जरूर पूरा किया, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा 41 रनों पर। 41 रन हो चुके हैं। इस ओवर की अगर बात करते हैं तो इस ओवर में लगभग काफी बेहतरीन गेंदबाजी देखने मिली। 10 रन खर्च किए हैं। स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 41 रन। 41 रन हो चुके हैं। जीत के लिए 73 रनों का पीछा करते हुए अब 12 गेंदों में 32 रन की जरूरत। गेंदबाजी की कमान तेज तर्रार गेंदबाज सुल्तान के हाथों में। छह गेंदों में 32 रनों की जरूरत। 6 गेंदों में 32 रनों की दरकार। गेंदबाजी की कमान संभाली है गेंदबाज सुल्तान ने। तेज तर्रार गेंदबाज, गति के महारथी सुल्तान अपने बॉलिंग मार्ग पर। पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया है, गेंद जा रही है स्क्वायर लेग की दिशा में। 1 रन दौड़कर पूरा किया। डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई, अंपायर का इशारा 2 रनों पर परिवर्तित होता हुआ। 5 गेंदें 30 रन। 5 गेंदों में 5 6 की जरूरत इस मैच को जीतने के लिए। ग्राउंड के अंदर जूना बोल दे प्लीज। अगली गेंद लेकर तैयार। इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक का, दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक का। गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ 6 रनों के लिए। जब लग तेरा हिलती है बाड़ियां, एक ढूंढके पे 100 ताड़ियां, हिले जब लक मेरा हिलती है थैंक यू डीजे। बाड़ियां। 4 गेंदों में 4 6 अगर लगते हैं तो इस मैच को जीता जा सकता है। क्या यहां पर उमर रिकॉर्ड बनाते हैं या फिर ये रन संख्या काफी महंगी साबित हो? इस बार ये बेहतरीन पुल, दिस इज अ बिग ब्लो, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में 6 रनों के लिए। 24 घंटे मुंडे रहंदे मेरे अगे पीछे। थैंक यू डीजे। ये 2 स्ट्रोक से इन्होंने ये साबित किया है कि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। ये 2 स्ट्रोक से इन्होंने ये जरूर साबित किया है। अब 3 गेंदों में 3 6 की जरूरत। अगर 3 6 लगते हैं तो एक रिकॉर्ड इस ग्राउंड पर, प्रबोधन ग्राउंड पर एक रिकॉर्ड, एक इतिहास रचा जाएगा और उमर का नाम सुनहरे अक्षरों में हर बार इस ग्राउंड पर लिया जाएगा। तो क्या ये सितारा अपना नाम रोशन करता है, ये देखना जरूरी। 3 गेंदों में 3 6 की जरूरत मैच को जीतने के लिए। अब यहां पर कहा जाएगा उमर और सुल्तान के बीच में वॉर जारी है, कुछ भी हो सकता है। 3 गेंदों में 3 6, अब तक के 2 6 जड़ चुके हैं, 5 6 की जरूरत थी। अब 3 गेंदों में 3 6 की जरूरत। इसी बीच ये गेंद, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। अब जीत की किरण पूरी तरीके से धुंधली नजर आती हुई। अगर यह स्ट्रोक लगता तो शायद कुछ बात बन सकती थी। यह स्ट्रोक के बाद और उत्साह बढ़ सकता था, लेकिन यह स्ट्रोक 1 रन पर परिवर्तित होता हुआ। इसी बीच यह गेंद, इस बार हो, दिस इज अ बिग ब्लो, बिग 6, मिड विकेट बाउंड्री की तरफ 6 रनों के लिए। थैंक यू डीजे। उमर को काफी लेट होश आया है
अगर यही स्ट्रोक पहले देखने मिलते तो शायद कुछ बात बन सकती थी। इसी बीच ये गेंद, इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक का गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए, और इसी के साथ मैच की समाप्ति होती हुई इस मैच को जीत लिया है पैसिफिक 11 ने बहुत ही सुंदर बेहतरीन अंदाज में। पैसिफिक वेंचर्स ने इस मैच को जीत लिया। कांग्रेचुलेशन, वेल डन, वेल प्ले, बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस इस टीम का रहा है। तो दोस्तों अब अगला मुकाबला यानी नेक्स्ट